नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला आडगाव पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 16 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग मोनिका राऊत आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। या प्रकरणी पुण्यातील फिर्यादी ओम राजेंद्र देवले यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री पार्किंगमधून हिरो कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार दिली होती। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत शोध मोहीम सुरू केली आहे। तपासादरम्यान पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि इम्रान शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। संशयित आरोपी राजेंद्र हिरामण वाघमारे वय वर्ष 32 राहणार ओझर हा नाशिक आग्रा रोडवरील डीमार्ट समोर मोकळ्या जागेमध्ये थांबलेला असल्याची माहिती मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला। मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडलं आणि ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीनं मोटारसायकल चोरी करून काही वाहने लपवून ठेवली असल्याचं कबूल केलं आहे। तर काही मोटारसायकली नाशिक ग्रामीण आणि मध्य प्रदेशमध्ये खोट्या कागदपत्रांवर विकल्याचंही उघड झालंय। आरोपींकडून एकूण 10,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तांत्रिक तपास आणि मोबाईल नंबरच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक पंचमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकूण 16 मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले। आडगाव पोलिसांच्या या दमदार कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळीच्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार निलेश काटकर, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, पोलीस हवालदार महाजन, पोलीस हवालदार मनोज परदेसी, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, लिलके, पोलीस हवालदार अभिजित बेलेकर, नंदू साळुंखे अशांनी केली आहे। 10 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे ओम राजेंद्र देवरे 25 वर्षाचे आहेत यांनी फिर्याद दिली होती की त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल ही त्यांचे आयकॉन प्राईड फ्लोरा हाईट्सच्या पार्किंगमध्ये ठेवलेली असताना कुणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे। आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार वाघ, शेख आणि त्यांच्या टीमने तसेच PSI पंचमुख यांनी गोपनीय माहिती मिळवली आणि त्या कुणी चोरून नेली त्या चोराला शोधून काढलेला आहे। त्याचं नाव राजेंद्र हिरामण वाघमारे आहे। त्याला परवा या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि या गुन्ह्याचा तपासाकामी आम्ही 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतली। या तपासामध्ये आमची मोटरसायकल सोबत इतर एका पोलीस स्टेशन आडगावच्या एका दुसऱ्या गुन्ह्यातील बजाज प्लॅटिना मोटरसायकल आणि याला जोडून इतर 14 मोटरसायकल्स आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। या मोटरसायकल्स आम्ही नाशिक ग्रामीण हद्दीतून काही मध्य प्रदेशमधून हस्तगत केलेल्या आहे। या सर्व मोटरसायकल्सची एकूण किंमत 10,90,000 रुपये आहे। अशा एकूण 16 मोटरसायकल्स या गुन्ह्यामध्ये आम्ही हस्तगत केलेला आहे। सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सर, अजून याच्यात काय आरोपी निष्पन्न होतील का? तपास सुरू आहे। तपासामध्ये पुढे जसे जसे पुरावे समोर येतील त्यानुसार तपास सुरू राहील। आणि अजून मोटरसायकल हस्तगत होऊ शकतं का सर? हो, यामध्ये तपासामध्ये आणखी जर चांगली माहिती मिळाली तर आणखी मोटरसायकल हस्तगत होऊ शकतात। सर, बातमी कोणाला भेटली होती सर? आमचे तपास पथकाचे जे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आहेत यांना ही माहिती मिळाली होती आणि त्यानुसार हे डिटेक्शन झालेलं आहे। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, ब्युरो रिपोर्ट, नाशिक।